नमस्कार, मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. लहानपणी गावाकडच्या दुकानांमध्ये मिळणारे कुरकुरीत मसालेदार कुरकुरे आठवतात का? अगदी 90च्या काळातील रेसिपी आहे ही. मस्त चविष्ट आणि चटकदार हे कुरकुरे तयार होतात. घरच्या घरी कमीत कमी साहित्यामध्ये तयार होणारी रेसिपी आहे आणि त्याचबरोबर रेसिपी करताना आलेले माझे अनुभव आणि खूप साऱ्या टिप्स सांगितलेल्या आहेत. तर व्हिडिओ थोडाही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. मग चला तर अगदी 90च्या काळातील कुरकुऱ्यांची रेसिपी आज आपण बघूयात. तर त्यासाठी ना मी इथे 3 कच्चे बटाटे घेतले आहे मीडियम साईजचे. याची वरची साल काढून टाकायची आहे आणि स्वच्छ एकदा धुवून घ्यायचे आहे. मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये टाकायचे आणि याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहे आणि मात्र पाणी न टाकता आपल्याला याची फाईन अशी पेस्ट बनवायची आहे. लक्षात असू द्या, पाणी आपल्याला या ठिकाणी वापरायचं नाही आहे. याची पेस्ट बघा या पद्धतीने तयार आहे. आता आपण यासाठी एक खास मसाला तयार करणार आहोत कुरकुऱ्यांसाठी. तर 1 चमचा बाउलमध्ये मी काश्मीरी लाल तिखट पावडर आणि 1 चमचा चाट मसाला घेतलेला आहे आणि पाव चमचा रेग्युलर मीठ टाकलेलं आहे. तर आपला हा चटपटीत मसाला या ठिकाणी रेडी झालेला आहे. आता जी बटाट्याची पेस्ट केलेली आहे ना, ती साधारण 1 कप इतकी आपली ही पेस्ट तयार झाली आहे. ती पॅनमध्ये टाकायची आणि हिला हलकंसं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. बघा, लगेचच हे मिश्रण घट्ट व्हायला लागतं. खूप जास्त घट्ट होईपर्यंत मात्र आपल्याला याला शिजवायचं नाही आहे. आता हे मिश्रण बघा असं घट्ट झाल्यासारखं दिसलं की गॅसवरून काढायचं आणि लगेचच यामध्ये आपल्याला अर्धा कप कॉर्नफ्लोअर आणि पाव कप तांदळाची पिठी टाकायची आहे आणि चिमूटभर मीठ टाकायचं आहे. मीठ बेताचं टाका, कारण आपण या मसाल्यांमध्ये भरपूर मीठ वापरलेलं आहे, जे आपण वरतून या कुरकुऱ्यांना लावणार आहोत. तर हे मिश्रण मला खूप जास्त घट्ट वाटत होतं, त्यामुळे मी यामध्ये थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि हे बघा असं सैलसर आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. व्यवस्थित एकदा याला छान मिक्स करा. आता इकडे माझ्याकडे पायपिंग बॅग होती, त्यामध्ये मी हे मिश्रण भरून घेणार आहे. तुमच्याकडे अशी पायपिंग बॅग नसेल तर आपली दुधाची स्वच्छ धुतलेली पिशवी तुम्ही वापरू शकतात किंवा घरातील एखादी अशी साहित्याची उरलेली अशी पिशवी असते ना, ती वापरली ना तरीही चालेल. आपण यामध्ये हे मिश्रण भरून घेऊयात. तोपर्यंत तुम्हाला एक निवेदन आहे, तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे, तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुमच्या लहानपणी तुम्ही हे कुरकुरे खाल्ले किंवा नाही मला कमेंट करून नक्की सांगा. पायपिंग बॅगमध्ये हे मिश्रण भरलं गेलं की व्यवस्थित याला बघा असं भरून घ्यायचं आहे पिशवीमध्ये आणि पुढचं जे टोक आहे ना ते मात्र कट करायचं आहे. खूप जाडही ठेवायचं नाही आहे आणि खूप पातळ किंवा असं बारीकही ठेवायचं नाही आहे. मध्यम आकाराचे याचे कुरकुरे तयार झाले पाहिजे. आता कढईमध्ये तेल व्यवस्थित आधी गरम करून घ्यायचं आहे आणि असं कात्रीच्या साहाय्याने आपल्याला या तेलामध्ये कट करून टाकायचं आहे आणि लगेचच याला हलवायचं नाही आहे. बघा, काही सेकंदासाठी ना हे कुरकुरे असेच राहू द्यायचे आणि मग ते अलटून पलटून आपल्याला तळून घ्यायचे आहे. अगदी मस्त असे गोल्डन रंग येईपर्यंत. तळत असताना मात्र गॅसची फ्लेम मीडियम टू हाय ठेवायची आहे, नाही तर हे कुरकुरे खूप तेलकट होतात, लक्षात असू द्या. हे बघा, मस्त कुरकुऱ्यांना हलकासा सोनेरी रंग आले की ते पलटवून घ्यायचे आहे. आपोआप ते असे मोकळे होतात. काही वेळेला आहे ना कुरकुरे एकमेकांनाही चिटकून राहतात, एक लक्षात असू द्या. त्यामुळे ते हलकेसे चमच्याने आपल्याला सोडवून घ्यावे लागतात. पहिली बॅच रेडी झाली आहे. लगेच गरम गरम असतानाच आपण जो मसाला तयार केलेला आहे तो या कुरकुऱ्यांवर टाकून घ्यायचा, म्हणजे तो सगळीकडे व्यवस्थित लागतो आणि याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. राहिलेले कुरकुरेसुद्धा याच पद्धतीने आपल्याला तेलामध्ये तयार करून मसाला लावून तयार करायचं आहे. एक महत्त्वाची टीप म्हणजे ना, हे कुरकुरे बऱ्याचदा आहे ना गरम गरम जर तुम्ही पिशवीमध्ये भरले तर नरम पडू शकतात, त्यामुळे पूर्णपणे गार होऊ द्या आणि मग प्लास्टिकच्या पिशवीमध्ये भरले तरीही चालेल. आणि एकमेकांना चिटकलेले बघा कुरकुरे होते. शेवटची बॅच ती मी अशा पद्धतीने सोडवून घेतली आहे. राहिलेला सगळा मसाला मी यावर टाकून घेतला आहे. तर तुम्हीसुद्धा असे अगदी आपल्या लहानपणीच्या आठवणीमधले कुरकुरे एकदा आवर्जून करून बघा आणि रेसिपी आवडली तर कमेंट करून नक्की सांगा. माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद.